आदिवासी अकादमी मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत 256 स्पर्धकांचा सहभाग। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन। नंदुरबार येथील आदिवासी अकादमी आणि विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोलगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय आविष्कार 2025 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या शुभ हस्ते झाले। विद्यार्थ्यांचे संशोधनातील योगदान, नवकल्पनांचे महत्त्व आणि आदिवासी क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती यावर त्यांनी मनोगत व्यक्त केले। जिल्हा प्रशासन आणि विद्यार्थी यांच्या समन्वयात विशेष प्रकल्प राबवण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले। उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिवासी अकादमीचे संचालक डॉक्टर किशोर एफ पवार यांनी भूषवले। आविष्कारासारख्या उपक्रमामुळे विद्यार्थी सामाजिक वैज्ञानिक समस्यांकडे नवदृष्टीने पाहतात आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची क्षमता विकसित होते असे त्यांनी सांगितले। प्रमुख पाहुणे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा प्राचार्य एम.जे. रघुवंशी, आविष्कार निरीक्षक प्राध्यापक के.एस. विश्वकर्मा हे उपस्थित राहिले। मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन मॉडेल्सचे कौतुक केले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विज्ञान, सामाजिक विकास, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या। या आविष्कार स्पर्धेत एकूण 183 संशोधन प्रस्ताव सादर झाले। यात एकूण 256 स्पर्धकांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक माधव कदम यांनी केले। आभार प्रदर्शन योगेश राणे यांनी तर प्रास्ताविक स्मिता देशमुख यांनी केले। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी अकादमीचे प्राध्यापक हर्षल चौरे, प्राध्यापक राजेश पावरा, प्राध्यापक करमसिंग पावरा, प्राध्यापक रवींद्र पवार, प्राध्यापक विपुल वसावे, डॉक्टर अर्चना पाटील, प्रतिभा गांगुर्डे व सर्व कर्मचारी तसेच मोलगी विद्यालयाचे प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले। करायची मला समजत नाही, पण मला खूप घाई आहे की मला ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आणि त्यासाठी मला झोप पण येत नाही। सो व्हॉट इज दॅट क्रिएटिव्ह टेन्शन? ही युनिव्हर्सिटी मुलांमध्ये ती क्रिएटिव्ह टेन्शन ठेवू शकते का किंवा आणू शकते का? दॅट इज द साइन ऑफ अ गुड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन। मुलांमध्ये खूप एनर्जी असते आणि कधी कधी कसं आहे, टीचर्स आर जनरली, मला असं वाटते की मी पण आता तर म्हातारी झाली असं मला वाटतं, सांगितलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला बघून मला असं वाटते। सो वी डोंट कम विथ द सेम एनर्जी। मुलांची एनर्जी आणि आपली एनर्जीचा मॅच होणं, आपले परिवार असतात, आपल्याला घरात जायचं, हे सगळं करायचं। मुलांना खूप एनर्जी आहे, त्यांना काही राईट डायरेक्शन दिला किंवा त्यांना राईट प्रॉब्लेम स्टेटमेंट पण दिला की यू कॅन डू वंडर्स विथ देम। आणि आपण किती गोष्टी त्यांच्यावर डिसेंट्रलाइज करून हे सांगत आहोत की ही प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवा, मी जाते घरी। ॲज लॉंग एज यू कॅन डू दॅट ऑल्सो, इट इज एनफ। एक खूप सुंदर ना टेड टॉक आहे सुगाता मित्राचे, इट इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टेड टॉक्स। तुम्हाला कधी वेळ मिळाला की तुम्ही बघा। त्यांनी एक छोटीशी गोष्ट केली। ते गावामध्ये गेले आणि त्यांनी एक भिंतीमध्ये छेद करून कम्प्युटर टाकला आणि इसे डब्बे घर जा रहा हूं। त्यांनी तिथे कॅमेरा लावला होता आणि मग त्यांनी मुलांना बघितलं की मुले काय करतात कॅमेरामध्ये येऊन। मग तेव्हाचे टाईममध्ये कीबोर्ड पण नव्हता। सो in the camera you can see in the TED talk he actually shows you a video की मुलांनी येऊन कंट्रोल पॅनल मध्ये जाऊन हा शोधला की कंट्रोल पॅनल मध्ये कीबोर्ड असतो आणि त्यामध्ये आपण स्वतःचं नाव लिहू शकतो। आय थिंक यू डोंट नो दिस इवन टुडे। मला तर माहितीच नव्हती की विदाउट कीबोर्ड तुम कंप्यूटर में टाइप कर सकते हो। दीज आर 5 year old किड्स, ग्रामीण जिल्हा परिषद शाळेचे मुले। So if you trust बच्चे, and then he went on to do this in multiple villages, म्हणजे त्यांनी पेपर पब्लिश केले, पूर्ण हे केला। तर त्यांचा वन ऑफ हिज आर्ग्युमेंट इज वी डोंट नीड टीचर्स। ते म्हणतात आम्हाला गरजच नाही। आता मी त्या एक्स्ट्रीम पर्यंत नाही म्हणत। ही सेज इफ यू ब्रिंग टुगेदर अ ग्रुप ऑफ 10 किड्स स्टुडंट्स आणि त्यांना सांगितलं तू मॉनिटर बन, तू पोलीस बन, तू प्रश्न टाक, अँड लेट देम फिगर इट आउट, let them say, and I think that is what Avishkar is doing today. तुम्ही त्यांना सांगितलं की
तुम्ही काय काम केलं तुमचं मॉडेल तुम्ही बनवा आणि मग आम्हाला दाखवा. बट आय होप की यामध्ये जे एक क्रिएटिव्ह पुश आपल्याला दिला पाहिजे मुलांना, ती मेहनत टीचर्स पण घेत आहेत आणि प्राचार्य अँड युनिव्हर्सिटी. तर यामध्ये जे इनोव्हेशनचा भाग आहे हे आपल्याला टीचिंगमध्ये, आपले मेथड्समध्ये किती आपण मुलांना पुश करू शकतो टू अ रिजनेबल पॉईंट ऑफकोर्स फॉर देअर करिअर्स, आणि कोर्सेसमध्ये किती इनोव्हेशन आपण अजून करू शकतो. सो वन ऑफ माय विश लिस्ट आणि माझी रिक्वेस्ट आहे आपल्याला की लेट चिल्ड्रन ऑल्सो डिसाईड की त्यांना काय इच्छा आहे. सो इफ वी कॅन डू अ मायक्रो इन्क्युबेटर, सम स्टार्टअप्स काही आहे आणि इथेच त्यांना ती स्किलिंग करायची की अँड द रिझन फॉर दिस इज Mr. Kishore, is ki for startup, for example, I think the first startup incubator is in Jalgaon. We don't have it here. So 100 गोष्टीसाठी ना इथले मुलांना जळगावमध्ये जायला लागते. and the consequence of that is की ज्या मुलांना घरातून परमिशन नाही मिळत ते जातच नाही. So if we can get it here, आणि the beautiful thing is that you have a campus now. आणि मॉडेल डिग्री कॉलेज सुरू होतोय, एव्हरीथिंग इज हिअर. सो इफ वी कॅन गेट इट हिअर, तर दिस इज आय थिंक मला थँक्यू सो मच की तुम्ही मला बोलवलं आज, बिकॉज आय हॅव द संधी टू ॲक्च्युली सी की अकॅडमी कशी आहे आणि आपण काय काय करू शकतो. सो इफ वी कॅन मेक ग्रुप्स ऑफ स्टुडंट्स हू कॅन ॲक्च्युली सजेस्ट की त्यांना काय खरंच करायचं आहे आणि त्यांना काय मिळत नाही, लेट अस ट्राय टू ब्रिंग इट हिअर. इफ यू फील की मला काहीतरी चांगली संधी अजून मिळाली पाहिजे जे मला कदाचित मी नाही सांगितली किंवा माझे मनात नाही आली पण तुमच्या मनात आहे, तर ती मला सांगा. व्हॉट एव्हर इट इज, आय फील लाईक की वी कॅन मेक इट हॅपन. त्यामध्ये वेळ लागेल पण तुमचे सजेशन्स टेबलावर तुम्हारे कितने लोग फोन आहे, हात खडा करू. किती लोक इंस्टाग्रामवर आहेत? यू नो द मोस्ट वंडरफुल थिंग इज दे सी इनोव्हेशन एव्हरी डे. म्हणजे आजची डेटमध्ये युरोपमध्ये कोणाली काही केलं, फिनलँडमध्ये काहीतरी झालं, ते दे आर अवेअर. द ओनली थिंग दे डोंट हॅव इज अपॉर्च्युनिटी, आणि ती गोष्टी इथे नाही आहे. सो इफ वी कॅन डू समथिंग टू गेट इट हिअर, ऑफकोर्स दिस इज नॉट युटोपिया. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही सांगितलं की ते उद्या तुमची प्लेटमध्ये येणार. काही गोष्टी तुम्ही मला सांगणार आणि मी सांगणार की तुम्हीच करा हे. सो गिव सजेशंस ओनली आफ्टर यू थिंक अबाउट दैट कि तुम्हाराच काम करायला लागेल. बट आई एम श्योर कि आप लोग वो काम करने में ना तो हिचकिचाएंगे, आप बहुत खुशी से वो काम करेंगे. एंड आई वॉन्ट दैट एनर्जी टू कम फ्रॉम द यंगर पीपल. मॅडमनी, मी शेवटचं वाक्य सांगते, मॅडमनी सांगितलं तुम्ही उद्याचे या जिल्ह्याचे नागरिक आहात, तुम्ही उद्याचे या डिस्ट्रिक्टचे कलेक्टर आहात. सो ॲस्पिरेशन and hope के tribal is not मागासलेला. You have to recognize your strength and you are extremely strong. म्हणजे मला असं वाटते की काही एरियाजमध्ये मी छोटे छोटे मुलांना बघितले जे फक्त एक प्लास्टिकची बॉटल आणि रबरचं हे करून पूर्ण गाडी बनवून टाकतात. त्या दिवशी कुठेतरी मी गेली होती, ते DJ बनवलं होतं त्यांनी घराची वस्तूंतून. आय थिंक the amount of talent I have seen here with low resources, imagine if I give you resources, the amount of innovation you can bring in. So कुछ भी हो जाए, म्हणजे your aspiration should not be going low, your aspiration should only be very high and you have to aim for very high की आपण हे करू शकतो. आणि आपल्यासाठी नाही, फक्त तुम्हाला ही संधी मिळाली आहे की तुम्ही जिल्हास्तरीय कॉलेजमध्ये अभ्यास करत आहात, त्याचा अर्थ असा आहे की आपले रिमोट एरियाजमध्ये, आपले मागासलेल्या गावांमध्ये जर असे मुले आहेत ज्यांना ती संधी मिळाली पाहिजे, यू शुड बी एजेंट्स ऑफ दॅट. ठीक है. सो ये अभी दुनिया अगले 20 साल के लिए आपके हाथ में है. यू हॅव टू वर्क हार्ड, स्टडी अ लॉट. म्हणजे इंस्टाग्राम वापरायचं, पण इंस्टाग्राम फक्त स्क्रोलिंगसाठी नाही वापरायचं, त्यातून काहीतरी निघालं पण पाहिजे. दॅट इज ऑल्सो इंटेन्शन ऑन आपल्याला पुढे कुठे जायचं. सो आय विल स्टॉप हिअर, बट ॲक्च्युली आय गेट व्हेरी एनर्जाइज्ड आफ्टर आय कम टू प्लेसेस लाईक दीज. बट खूप आनंद झाला मला, अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड की तुमच्यापैकी काही मुलांसोबत एक प्रोजेक्ट वगैरे करून आपण दाखवू शकलो. मे बी इन द नेक्स्ट इयर आविष्कार वी कॅन ॲक्च्युली शो एक वर्षभरात काय काम केलं आपण मुलांसोबत. सो ऑल द बेस्ट, आणि आता बघूया काय काय केलं आहे आपण.